पुण्यात गुरुवारी आलेल्या पुराला कोण कारणीभूत आहे याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। या पुरामागे जशी काही तात्कालिक कारणे आहेत तशीच काही दीर्घकालीन कारणे देखील आहेत। खडकवासला धरणातून करण्यात आलेला विसर्ग, नद्यांचे बदलण्यात आलेले प्रवाह आणि नद्यांवर करण्यात आलेलं अतिक्रमण अशी अनेक कारणे आता समोर येत आहेत। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। पुणे कुणी बुडवलं? पुणे कशामुळे बुडालं? पुणे बुडालं की बुडवलं? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। पहिला आक्षेप आहे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गावर। 24 जुलै रोजी रेड अलर्ट असतानाही धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव समोर आलाय। आता या पाण्यानं कसा घात केला तेही बघूया। अचानक जास्त पाणी सोडण्यात आलं। 24 जुलैला सकाळी पाण्याचा विसर्ग केवळ 9000 क्युसेक इतकाच होता। 24 जुलैला मध्यरात्री 27000 क्युसेकनं पाणी सोडलं। 25 जुलैला सकाळी 6 वाजता 36000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं। पाणी सोडण्याबाबतची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही? अलर्ट दिला नाही, तुम्हाला सूचना दिली नाही? काही सूचना दिलेली नाही आणि माझी सुनबाई आहे, नातू आहे, घरामध्ये एक मुलगा आहे। दरवर्षी पाणी सोडतात पण यांना पाणी किती आणि कशा प्रवाहात सोडावं यांचं नियोजन नसल्यामुळे हे पाणी अचानक एवढं वाढलेलं आहे। यांनी जर आधीपासून थोडं पाणी सोडायला चालू केलं असतं तर एवढी वेळ आली नसती। भरपूर सोसायट्या आहेत तिथे, 10-15 तरी सोसायट्या अडकलेल्या आहेत। काही लोक सकाळी कामाला निघून पण गेलेली आहेत, त्यांची मुलं, सासू नाही का। पाणी आलंय असं अचानक पाणी आलं, अलर्ट केलं नाही। अलर्ट करायला पाहिजे पाणी सोडताना। दरवर्षी असं होतं? दरवर्षी होत नाही, पण हे पाणी अचानक त्यांनी सोडलं आणि कुठलंही नियोजन न करता हे पाणी सोडलेलं आहे। नुकसान झालं, किती नुकसान झालं, काय भावना? तुम्ही बघताय आता काही सुद्धा राहिलेलं नाहीये। शिलाई मशीन गेलेले आहेत, लोकांचे कपडे शिवायला घेतलेले ते गेलेले आहेत, सगळं सामान खराब झालेलं आहे। काही पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यामुळे ना हे सगळं नुकसान झालेलं आहे। याच्या अगोदर कधी असा अनुभव होता का तुमचा? पहिल्यांदा घडला? दरवेळेस ते पूर्व सूचना देऊन पाणी सोडलं जातं। किमान आम्हाला 1 तास किंवा अर्धा तास जरी वेळ मिळाला ना तरी आम्ही थोडं का होईना आमचं सामान आहे ना वाचवू शकतो। शहरात ठिकठिकाणी पाणी साचून काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। विकासाच्या नावाखाली शहरात केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणं यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली आहे। पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या यांची कामं पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही खोटा ठरल्याचं उघड झालंय। पुणे पाण्यात जाण्यामागची कारणं काय? तर पुण्याच्या नदीपात्रात झालेलं अतिक्रमण, पूररेषेच्या आत झालेलं इमारतींचं बांधकाम, सिमेंटच्या रस्त्यांवरून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं न होणे, विकासाच्या नावाखाली बुजवलेले नाले, नैसर्गिक प्रवाहांच्या दिशेत केलेले बदल, नैसर्गिक प्रवाह रोखल्यानं साचणारं पाणी, पालिकेकडून नाले सफाईच्या कामात झालेली दिरंगाई, प्लास्टिक आणि कचऱ्यानं तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्या। धरणं असल्यामुळे धरणातून विसर्ग सोडलाच जाणार। निसर्ग असल्यामुळे पाऊस हा पडणारच आहे, कधी कमी पडेल कधी जास्त पडेल। इनफॅक्ट पुण्यात आता ढगफुटींचं प्रमाण वाढणार आहे। हा एक रिपोर्ट 10 वर्षापूर्वी शासनाकडे पण जमा झालेला आहे। पण या सगळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून हा जो नदीकाठ सुधार प्रकल्प होतोय हे पुण्यातल्या पुरांचं मुख्य कारण आहे। खरं तर पूररेषेच्या परिसरात बांधकाम करायला मनाई असते, मात्र शहरात पाणी भरलेले बहुतांश भाग पूररेषेतल्या बांधकामाचे आहेत। त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी मिळते कशी असाही प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। नदीच्या पात्रात बांधकामांना परवानगी मिळतेच कशी? नाल्यांच्या सफाईचे दावे प्रत्येक वेळी फोल का होतात? पावसाळा पूर्व केलेल्या कामांचं काय होतं? नदीत कचरा, बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवर नक्की काय कारवाई होते? पाणी साचू नये म्हणून मूलभूत कामं का केली जात नाहीत? शहरातल्या वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता का वाढवली जात नाही? मिसमॅनेजमेंट, नाले सगळे बंद आहेत, पाणी न विचारता सोडलेलं आहे, त्यामुळे मल्टिपल गोष्टी आहेत, काही गोष्टी नाही। आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात। ब्रिज बनवा, खोदून ठेवा, सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट। आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारं साफ करा, त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा, आमचं काही म्हणणं नाही। कॅचमेंट एरियामध्ये जर रेड अलर्ट होता, शहरात जरी रेड अलर्ट नव्हता पण कॅचमेंट एरियामध्ये रेड अलर्ट होता, 30,000, 35,000, 40,000 क्युसेकने पाणी जर सोडणार होतो तर ती कल्पना खाली पुणे महापालिका असेल, पोलीस असेल या यंत्रणेपर्यंत योग्य वेळेत पोहोचली नाही आणि म्हणून हे सगळं झाले। पुढच्या काळात असा कुठलाही प्रकार होता कामा नये अशा सूचना स्पष्टपणे आम्ही या सगळ्या यंत्रणेंना दिलेल्या आहे। यंत्रणा सक्षम नसल्या की अख्ख्या शहराची कशी वाट लागते हे पुणेकरांनी पुराच्या निमित्तानं अनुभवलं।
निसर्गाला ओरबाडून उभे राहत असलेले विकास प्रकल्प सर्वसामान्यांच्या जीवावर उठतायत. ज्या सामान्य माणसांसाठी हे सगळं केलं जात असल्याचा आव आणला जातो, त्याचंच जगणं किती जिकिरीचं झालंय याचाही प्रत्यय वारंवार येतोय. त्यामुळे शहरं स्मार्ट सिटी होण्याऐवजी अधिकाधिक गाळात जात असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.